चांगुलपणाची गोष्ट झाली अशी की एकदा एक व्यक्ती संत एकनाथ महाराजांकडे गेला तर त्याने 2 प्रश्न विचारले. म्हणजे महाराज, माझे 2 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही नेहमी सगळ्यांशी चांगलं कसं वागता, सगळ्यांशी हसत कसं बोलता. महाराज म्हणाले, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इथून पुढं तुझं आयुष्य फक्त 8 दिवसाचं उरलंय व 8 दिवसानंतर तुझा मृत्यू होणार आहे. तो सरळ गेला, महाराजांचा पाया पडला व सरळ घरी निघून गेला. 8 दिवस झाले, 9वा दिवस उरला. त्याच्या लक्षात आलं की आपण जिवंत आहोत. त्याने विचार केला की आपण महाराजांचा सत्कार करून आहोत. त्याने हारतुडे घेतले, पेढे घेतले व तो महाराजांकडे जाऊन हजर झाला. महाराज तिने हारतुडी पेढे दिली महाराजांना. म्हणाला, महाराज तुमच्या कृपाक्षेत्राने मी जिवंत राहिलो. महाराज म्हणाले की 8 दिवस तू काय केलं. म्हणजे सगळ्यांचे चांगले वाटले महाराज. बायकोला प्रेमाने बोललो, तिने मारलं नाही. मला कळालं माझे लेकर कुठल्या वर्गात आहे. आणि माझ्या भावाचा कोर्टात वाद चालू होता एका जमिनीच्या तुकड्याचा. त्याला तो तुकडा देऊन टाकला महाराज. म्हणजे आपल्याला महाराजच्या पुढे काय करायचं तो तुकडा, त्याला देऊन टाकला. बेटा, मी नेहमी असं समजतो की माझं आयुष्य हे फक्त 8 दिवसाचं आहे आणि हेच कारण आहे आणि ते मी माझ्या जीवनात अवलंबतो.